बिहार राज्यातील बौद्धगया मंदिर कायदा 1949 तत्काळ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी यांच्या ताब्यात देण्यात यावे। तसेच महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातील एका बौद्ध भिक्खूची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी, यासाठी आज नांदेडमध्ये महामोर्चा काढण्यात आलाय। शहरातील नवा मोंढा येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। या मोर्चात बौद्ध भिक्खू व हजारो बौद्ध समाज बांधव यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांचेच पवित्र स्थळ आहे, हे सर्व श्रुत आहे। परंतु बिहार राज्याच्या बुद्धगया मंदिर कायदा 1949 नुसार महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीय नसलेल्या इतर धर्मीयांनी अनैसर्गिकपणे ठाण मांडलेले आहे। त्यामुळे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची या ठिकाणी अवहेलना आणि विटंबना सुरू आहे। त्यामुळे सदरील कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी बौद्ध समाज बांधवांची मागणी आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। इतर विविध त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार हे बौद्धांच्या हक्काचं आस्थानही विश्वभरातल्या बौद्ध भिक्खूंचा जगभरातल्या उपासक उपासिकांचा अधिकार असतानाही 1949 ऍक्ट नुसार या ठिकाणावर संपूर्णतः महाबोधी महाविहार बौद्धांच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात नाही, ते बौद्धांच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं। 1949 बिहार सरकारचा ऍक्ट रद्द झाला पाहिजे, कायदा रद्द झाला पाहिजे आणि ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात दिलं पाहिजे। याच्यासाठी हा महामोर्चा घोषणाबाजी करत शांततेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे। या मागचा हा उद्देश आहे अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी समाजातील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे। जर पूर्ण नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये काय आंदोलनाची भूमिका राहील? मागणी एवढ्या सहजासहजी पूर्ण होईल असेही वाटत नाही, परंतु ही मागणी बलिदान देण्यासाठी तयार। हे आंदोलन केवळ आंदोलन नाही, दाबवण्यात आले, परंतु या वेळेला संपूर्ण देशभरातील आणि संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायी हे आता सावधान झाले, सतर्क झाले आहेत। जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण जगभर अशाच प्रमाणे चालत राहते। आणि त्याचा एक भाग म्हणून नांदेडमध्ये पहिल्यांदा या आंदोलनाची सुरुवात झाली आहे। जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येत आहे। या मोर्चाच्या माध्यमातून युनेस्को पर्यंत केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री आणि गव्हर्नर या सगळ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। एकंदरीत आपण पाहू शकता आज जे आहे कुठल्या परिस्थितीमध्ये हे जोपर्यंत आम्ही हे आंदोलन यासाठी आपल्याला बलिदानच करावं लागलं तर आम्ही द्यायला तयार आहोत। आता इशारा दिला बौद्ध भिक्खूंचा आहे, या राज्यातील बुद्धगया येथील जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा, यासाठी मागण्यासाठी समाज बांधव जे आहे सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।